नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे वेळेचं गूढ. व्हिडिओ सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कबीर रोज सकाळी अगदी व्यवस्थित ऑफिसला जायचा. संध्याकाळी वेळेवर घरी देखील यायचा. पण रात्री ठीक 9:30 वाजता तो बाहेर पडायचा. अगदी नेहमी ठरलेल्या वेळेत कबीर बाहेर पडायचा आणि कारण विचारलं की तो हसून म्हणायचा, थोडा वॉक किंवा डोकं शांत करण्यासाठी. सुरुवातीला सान्वीला काहीच वाटलं नाही, पण महिनाभराने ती वेळ तिच्या अंगावर येऊ लागली. प्रश्न जे विचारले जात नाहीत. सान्वीला त्याच्यावर संशय नव्हता किंवा तो तिच्याशी वाईटही नव्हता, पण तो कुठेतरी नसल्यासारखा वाटायचा. तो हसायचा, पण डोळ्यात काहीतरी दडलेलं असायचं. एक दिवस सान्वीने विचारले, मी पण सोबत येऊ का? कबीर पहिल्यांदाच थांबला. कधीतरी विचारणारी सान्वी येऊ का आणि तिला मिळालेला नकार. यामुळे ती गोंधळली. नको, तो माझा वेळ आहे. ते वाक्य सान्वीच्या मनात अडकलं. त्या दिवशी सान्वीने ठरवलं. 9:30 वाजता कबीर बाहेर पडला. ती शांतपणे त्याच्या मागे निघाली. तो कॉलनी बाहेर गेला. एका अरुंद रस्त्यावर वळाला आणि थांबला देखील. जुन्या हॉस्पिटलजवळ सान्वीचा श्वास अडकला. कबीर एका मागच्या दाराने आत गेला आणि सान्वी बाहेर उभी राहिली. आतून आवाज येतो. कधी रडणं, कधी ओरडणं, तर कधी शांत प्रार्थना. हे हॉस्पिटल बंद होतं. मग आत आहे तरी कोण, हा प्रश्न सान्वीच्या मनात सारखा सारखा येत होता. दार उघडलं आणि कबीर बाहेर आला आणि त्याने सान्वीला पाहिलं. पण तो पळाला नाही. तो फक्त म्हणाला, आज तुला कळेल. काय कळेल? सान्वीच्या मनात प्रश्नांचा गोंधळ निर्माण झाला. आत एक खोली होती. त्या खोलीत 6-7 लोक बसलेले होते. सगळ्यांच्या हातात फाईल्स होत्या. एका फाईलवर कबीरचं नाव होतं आणि फोटो देखील. कबीर एका स्त्रीसोबत गरोदर. सान्वी अगदी हादरली. ही कोण? तिचा आवाज थरथरला आणि कबीर बोलू लागला, ती माझी पहिली बायको नैना. सान्वीला धक्का बसला. तू सांगितलंच नाहीस. कबीर खाली पाहत म्हणाला, ती डिलिव्हरी दरम्यान मेली आणि बाळही. तो पुढे म्हणाला, त्या रात्रीनंतर मी स्वतःला माफ करू शकत नाही. ही जागा होती. दोषीचा मानसिक उपचार गट, जिथे लोक आपली चूक मान्य करायला येतात. हीच ती जागा. सान्वी बाहेर आली. ती रडली नाही, पण ती सुन्न झाली होती, कारण खूप मोठा धक्का तिला बसला होता. तिच्या मनात एक प्रश्न होता, मी कोण आहे त्याच्या आयुष्यात? भरून काढण्यासाठी आलेली जागा. घरी आल्यावर सान्वीने कपाट उघडलं आणि आत नैनाचा फोटो होता. त्याच्या शेजारी सान्वीचा फोटो आणि खाली एक ओळ, मी तुला विसरण्यासाठी नाही, पण स्वतःला वाचवण्यासाठी दुसरं लग्न केलं. सान्वीला सगळं कळलं. दुसऱ्या दिवशी सान्वी घर सोडून गेली. कोणताही वाद नाही, कोणतंही भांडण नाही, फक्त एक चिठ्ठी. स्पर्धा देखील नाही आणि पर्याय सुद्धा नव्हता. सान्वी गेल्यानंतर कबीर पूर्णपणे तुटला. तो गटात उभा राहिला. 6 महिन्यांनी सान्वी परत आली.
पण बायको म्हणून नाही. तर ती कागद घेऊन आली होती. तेव्हा कबीरने विचारलं, माफ करशील? सान्वी म्हणाली, मी माफ केलं आहे. पण परत येणं म्हणजे स्वतःला हरवणं. आणि ती निघून गेली. कबीर खिडकीत उभा राहिला. रात्री 9:30 वाजता तो बाहेर गेला. पण आज तो एकटाच नाही, तर तो सत्य घेऊन गेला होता. शेवटी कबीरला आणि सान्वीला त्यांच्या त्यांच्या आयुष्यात एकटं राहावं लागलं. आणि म्हणूनच कुठलाही निर्णय घेताना समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. आजची कथा कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन सुंदर कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.